नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी श्रद्धा वंजारी म्हणजेच युअर क्रिएटिव्ह गाईड श्रद्धा. तर मंडळी, मी या चॅनेलवर बेसिक टू ॲडव्हान्स बेकिंग, त्याचबरोबर ट्रेंडिंग आणि प्रोफेशनल कुकिंग असे बरेच व्हिडिओज घेऊन येत असते दर मंगळवारी आणि शुक्रवारी. त्यामुळे जर तुम्हाला परफेक्ट होम बेकर बनायचं किंवा स्वतःचा छोटासा फूड बिझनेस सुरू करायचा आहे तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉन असतं म्हणजे घंटीचं चिन्ह ते क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करून ठेवा, म्हणजे माझा नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुमच्या मोबाईलवर येईल. तर मंडळी, आपण या चॅनलवर सध्या आईस्क्रीम केकची सिरीज सुरू केलेली आहे आणि याच्यामध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम केक्स वेगवेगळ्या डिझाईनमध्ये सुद्धा शिकवते आहे. तर आज आपण जो केक बघतोय तो अतिशय रिफ्रेशिंग फ्लेवरचा आहे. अर्थातच हा आहे पान फ्लेवरचा केक. अतिशय टेस्टी लागतो आणि आतमध्ये तर तुम्ही टेक्स्चर बघू शकत असालच. काय परफेक्ट सेट झालाय हा केक, एकच नंबर दिसतोय ना. तर मंडळी, सगळ्यात आधी आपण पान आईस्क्रीम शिकूयात आणि त्यानंतर मग केक कसा बनवायचा ते मी तुम्हाला शिकवते. चला तर मग सुरुवात करूयात रेसिपीला. सगळ्यात आधी आपण आपल्या आईस्क्रीमसाठी लागणारा व्हाईट बेस बनवतोय. तर याची डिटेल रेसिपी मी माझ्या याच सिरीजच्या एपिसोड 1 मध्ये दाखवलेली आहे. तरीसुद्धा इथे शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगतेच. तर एका ओल्या करून घेतलेल्या पातेल्यामध्ये आपण ॲड करतोय 250 ml म्हणजे 1 कप एवढं कच्चं म्हशीचं दूध. तर हे फुल फॅट किंवा फुल क्रीम दूध आहे, म्हणजे न तापवलेलं न साय काढलेलं रूम टेम्परेचरवरचं दूध आपल्याला घ्यायचं आहे. माझा कप आहे 250 mlचा, त्यामुळे मी 1 कप एवढं दूध या ठिकाणी घेतलं आहे. तर यामध्येच आपण पाव कप मिल्क पावडर, 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉर आणि 2 टेबलस्पून साखर ॲड केलेली आहे. तर या सगळ्या गोष्टी छान एकत्र एकजीव करायच्या आहेत. कॉर्नफ्लॉर आणि मिल्क पावडरच्या सुरुवातीला खूप जास्त गाठी गुठळ्या इथे तयार होतात, पण तुम्ही हँड विस्कने हे छान ढवळून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने सगळ्या गाठी मोडून घेऊ शकता. तर आता हे मिश्रण आपण गॅसवरती शिजायला ठेवणार आहोत. साधारणपणे 5 ते 6 मिनिटांसाठी कमीत कमी फ्लेमवर सतत ढवळत तळापासून अशा पद्धतीने हलवत आपल्याला हे मिश्रण छान घट्ट होईपर्यंत शिजवायचं आहे. ठीक आहे, तर कुठपर्यंत शिजवायचं आहे तर बघू शकता. अशा पद्धतीची थिक कन्सिस्टन्सी जोपर्यंत होत नाही किंवा स्पॅच्युल्यावरती याचा असा पांढरा थर जोपर्यंत जमा होत नाही तोपर्यंत हे मिश्रण आपल्याला चांगलं शिजवायचं आहे. तर आता गॅस बंद करायचा आहे आणि याच्यामध्ये आपण ॲड करतोय लिक्विड ग्लुकोज. तर हे एक प्रकारे स्टॅबिलायझरचंच काम करतं आणि याच्यामुळे आपलं आईस्क्रीम ना पटकन मेल्ट होत नाही. तर हे फार चिकट असतं, त्याच्यामुळे आपण हात आणि टेबलस्पून दोन्ही पण ओलं करायचं आहे पाण्याने आणि अशा पद्धतीने 1 टेबलस्पून एवढं लिक्विड ग्लुकोज यामध्ये ॲड करायचं आहे आणि लगेचच हे पटापट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, गॅस जरी बंद असला तरी हे मिल्क मिक्सचर अजूनही गरम आहे ना, त्यामुळे या गरम हीटमध्येच हे लिक्विड ग्लुकोज लगेच मेल्ट होऊन जातं. ठीक आहे, सो येस, आता आपण हे बाहेर रूम टेम्परेचरवरती थंड करून घेऊयात आणि हे थंड झाल्यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत कंडेन्स्ड मिल्क. तर 1/4 कप एवढं कंडेन्स्ड मिल्क आहे. हे कुठल्याही ब्रँडचं तुम्ही इथे यूज करू शकता. हे छान मिक्स करा आणि आपलं मिल्क मिक्सचर या ठिकाणी तयार आहे. म्हणजेच आईस्क्रीमसाठी लागणारं घट्ट दूध इथे तयार केलेलं आहे आपण. तर आता व्हिप क्रीम एका बाउलमध्ये 1 कप म्हणजे अगेन 250 ml एवढी व्हिप क्रीम घेतलेली आहे मी. तर ही थंड असावी आणि लिक्विड कंडिशनमध्ये असावी. तर ही क्रीम आपल्याला इलेक्ट्रिक बीटरच्या सहाय्याने अशा पद्धतीने सॉफ्ट पिक्स येईपर्यंत बीट करायचे. लक्षात ठेवा, ज्याप्रमाणे आपण आईस केकसाठी फेटतो ना क्रीम, तशी नाही आहे ही. त्याच्यापेक्षा थोडीशी सॉफ्ट आहे, थोडीशी त्याच्यापेक्षा पातळ कन्सिस्टन्सी आहे याची. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये आपण जे मिल्क मिक्सचर तयार केलं होतं ते सगळं ॲड करूयात. पण ते कंपल्सरी गाळूनच ॲड करायचं, जेणेकरून याच्यामध्ये जर काही चुकून एखादी गाठ गुठळी वगैरे शिल्लक राहिली असेल तर ती निघून जाते. तर सुरुवातीला स्पॅच्युलाने अशा पद्धतीने हे छान मिक्स करा, पण हे व्यवस्थित एकजीव होत नाही जर आपण असं मिक्स केलं तर. त्यामुळे अगेन इलेक्ट्रिक बीटरच्या सहाय्याने मोजून 10 ते 12 सेकंदासाठीच आपल्याला हे जस्ट एकजीव करायचे, जेणेकरून दूध आणि क्रीम कुठेही वेगळं नाही वाटलं पाहिजे, ते छान एकत्र ब्लेंड झालं पाहिजे. तर बघू शकता आता याची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने आपला हा व्हाईट आईस्क्रीमचा बेस तयार झालेला आहे. तर हा आपण फ्रीजमध्ये ठेवूयात, म्हणजे डीप फ्रीजरमध्ये नाही तर फ्रीजच्या खालच्या कप्प्यामध्ये कुठेतरी झाकून एअरटाईट करून थोडा वेळ ठेवून द्या. आणि आता आपण पुढची प्रोसेस करूयात. तर इथे आपल्याला स्पॉन्ज बनवायचा आहे. सो मी एका बाउलमध्ये 130 ग्रॅम म्हणजेच पाऊण कप एवढं प्रीमिक्स घेतलेलं आहे, व्हॅनिला प्रीमिक्स. आणि त्याच्यामध्येच 1.5 टेबलस्पून एवढं कुकिंग ऑइल ॲड केलेलं आहे, जे आपलं रेग्युलर खाण्याचं तेल असतं तेच.
त्याच्यामध्येच पान मसाला इसेन्स थोडासा ॲड केला आहे. तर हा कंपल्सरी टाका, नक्कीच वापरा, कारण याच्यामुळे खूप छान फ्लेवर येतो स्पंजलासुद्धा. आणि अर्थातच आवश्यकतेनुसार पाणी ॲड करून मी याचं छान स्मूथ बॅटर बनवलं आहे. आणि हे बॅटर मी 6 इंचाच्या एका टीनमध्ये पोर केलं आहे. टीनमध्ये आतमध्ये बटर पेपर ठेवलेला आहे, साईडने तेलाने ग्रीसिंग केलेलं आहे. आणि बघू शकता अशा पद्धतीने आता हा टीन मी चांगला टॅप करते, जेणेकरून यातली सगळी एअर बाहेर जावी आणि आपला जो केक स्पॉन्ज आहे ना, तो आतमधून एकसारखा जाळीदार छान बेक व्हावा. ठीक आहे. तर मंडळी, आता हा केक मी नेहमीप्रमाणेच गॅसवरती एका पातेल्यामध्ये बेक करते. तर हे पातेलं मी आधी 5 ते 6 मिनिटासाठी लो फ्लेमवरती छान प्रीहीट केलेलं होतं. आणि आता याच्यामध्ये मी केकचा टीन ठेवलेला आहे. अशा पद्धतीने झाकणाने कव्हर करायचं आहे हे पातेलं वरच्या बाजूने. आणि कमीत कमी फ्लेमवर साधारणपणे 25 ते 30 मिनिटासाठी आपल्याला हा केक बेक करायचा आहे. तर हा बेक झाला आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर टूथपिक घ्यायची किंवा एखादी सुरी, ती केकच्या मधोमध टाकून बघायची. आणि जर ती छान स्वच्छ क्लीन निघाली, त्याला जर केकचं बॅटर अजिबात चिकटलेलं नसेल, तर समजायचं आपला केक मस्त बेक झाला आहे. तर चला, आता हा केक आपल्याला छान थंड करायचा आहे. मस्तपैकी रूम टेम्परेचरवरती तो आला की मग डिमोल्ड करायचा. त्यासाठी आधी सुरीच्या साह्याने सगळ्या बाजूंनी तो लूज करा, सैल करून घ्या आणि मग बाहेर काढा. तर बघू शकता आता जो एक्स्ट्रा केकचा फुगलेला भाग आहे ना वरचा, तो मी कट करून टाकते, कारण आईस्क्रीम केकमध्ये हा एवढा चविष्ट लागत नाही. तर बघू शकता अशा पद्धतीने हा मी काढून टाकते. आणि आतमध्ये केक बघू शकता काय मस्त जाळीदार बेक झालाय की नाही. तर मंडळी, आता जो उरलेला केक आहे त्याच्या आपल्याला 2 समान लेयर्स करायच्या आहेत. तर पुन्हा एकदा सुरीच्या साह्याने मार्किंग केलं होतं आणि दोऱ्याच्या साह्याने मी त्या लेयर्स कट केलेल्या आहेत. तर बघताय ना किती छान जाळीदार लेयर्स इथे तयार झालेले आहेत. तर आता आपण या साईडला ठेवूयात थोडा वेळ आणि पुढची प्रोसेस करूयात, म्हणजेच फ्लेवरिंगची तयारी करूयात. तर इथे मी 3 खाऊची पानं घेतलेली आहेत, कारण अर्थातच आपण बनवतोय पान मसाला फ्लेवरचं आईस्क्रीम. तर 3 किंवा 4 किंवा 5 पानं तुम्ही घेतली ना अंदाजे तरीही चालतील. तर ही पानं छान धुवून स्वच्छ पुसून घेतलीत मी. आणि आता सगळ्यात आधी त्याची देठं काढून घ्यायचीत आपल्याला. आणि त्यानंतर ही पानं अशी बारीक बारीक हातानेच कट करायचेत, त्याचे तुकडे तुकडे करायचेत आणि मिक्सरच्या जारमध्ये ॲड करायचेत. तर आता आमच्याकडे ना अशा पद्धतीची एक इंटरेस्टिंग गोष्ट मिळते, फिलिंग्स पान म्हणून. आणि याच्यामध्ये काय आहे ते तुम्हाला दाखवते. तर टुटी फ्रुटी, बडीशेपच्या गोळ्या, खडी साखर, सुपारी, गुलकंद आणि पान मसाल्यामध्ये जो एक थंड फ्लेवर असतो ना मिंथॉलचा, तो सुद्धा याच्यामध्ये आहे. तर या सगळ्या गोष्टी यामध्ये आहेत, त्यामुळे मी असल्या 3 पुड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करते आहे. सोबतच मी थोडासा गुलकंद म्हणजे 1.5 ते 2 टेबलस्पून गुलकंद ॲड केला आहे. आणि रोज सिरप कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायला 1 ते 1.5 चमचा. ठीक आहे. आता हे छान मिक्सरमधून आपण मस्तपैकी फिरवून घेऊयात. आणि आता बघू शकता हा आपला पान मसाला इथे तयार झाला आहे. जर तुमच्याकडे मी दाखवल्याप्रमाणे 1-1 रुपयावाल्या त्या पान मसाला फिलिंगच्या पुड्या मिळाल्या नाहीत, तर तुम्ही त्यातल्या सगळ्या गोष्टी म्हणजे टुटी फ्रुटी, थंड बडीशेप किंवा खडी साखर वगैरे या सगळ्या गोष्टी सेपरेट 1-1 चमचा ॲड केल्या ना याच्यामध्ये, आणि मग सगळंच मिक्सरमधून बारीक करून घेतलं ना तरीही चालेल, काहीच हरकत नाही. तर मंडळी, हा बघू शकता आपला व्हाईट आईस्क्रीमचा बेस. तर हा मी अर्धा लिटर एवढा बेस या बाउलमध्ये काढून घेतला आहे. आणि याच्यामध्ये तयार केलेला पान मसाला आणि थोडासा पान मसाला इसेन्स ॲड करते आहे. मंडळी, आता लक्षपूर्वक ऐका मी काय सांगते. आपण जो सुरुवातीला व्हाईट आईस्क्रीम बेस बनवला आहे ना, तो 1 लिटरचा तयार केला आहे आपण, म्हणजे 1 लिटर क्वांटिटीचा तो तयार केलेला आहे. पण आत्ता जो आपण केक बनवतोय ना पान आईस्क्रीम केक, त्याच्यासाठी आपल्याला फक्त अर्धा लिटरच आईस्क्रीम लागणार आहे. त्यामुळेच मी अर्धा पोर्शन त्यातला काढून घेतला आहे बाउलमध्ये आणि त्याच्यामध्ये आपण फ्लेवरिंग करतोय. लक्षात येत आहे? म्हणजे आजच्या केकमध्ये आपण फक्त अर्धा लिटरच आईस्क्रीम वापरणार आहोत. आणि वजनी प्रमाण जर या केकचं बघितलं तर हा करेक्ट अर्धा किलोचा तयार होणार आहे. ओके. तर बघा, आता हे पान आईस्क्रीम आहे, त्यामुळे मी इथे ग्रीन कलर थोडासा ॲड केला आहे, जेल फूड कलर. जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही ॲड केला तरीही चालेल. पण मंडळी, जर तुम्हाला हा केक विकायचा असेल तर नक्की थोडासा कलर इथे वापरा, कारण प्रेझेंटेशन पण तेवढंच महत्त्वाचं असतं. तर बघू शकता आपलं इथे पान आईस्क्रीम तयार झालेलं आहे. तर हे असंच पण तुम्ही खाऊ शकता सेट करून, पण नाही, आपल्याला याचा केक बनवायचा आहे ना, त्यामुळे हे थोडा वेळ मी झाकून फ्रीजमध्ये ठेवते आहे. कुठे? डीप फ्रीजरमध्ये नाही, फ्रीजच्या खालच्या कप्प्यामध्ये थोडा वेळ ठेवायचे, जोपर्यंत बाकीची प्रोसेस होते तोपर्यंत. तर बघा, आता हा जो टीन आहे ना 6 इंचाचा गोल आकाराचा टीन, याच टीनमध्ये आपण केक बेक केला होता मगाशी आणि याच टीनमध्ये आपण आजचा केक सेट करतोय.
तर मंडळी, असं अजिबात नाही आहे की तुमच्याकडे लूज बॉटम टीन असायलाच पाहिजे. तुम्ही साध्या टीनमध्ये सुद्धा आईस्क्रीम केक कसा सेट करू शकता तेच आपण आज बघणार आहोत. बाय द वे, मी पायनॅपल आईस्क्रीम केकमध्ये सुद्धा हे दाखवलेलं आहे. तर तो सुद्धा अतिशय मस्त केक आहे. अजूनही बघितला नसेल तुम्ही तर नक्की बघा. ॲक्च्युली सगळेच केक खूप भन्नाट आहेत. सगळ्याच्या लिंक्स मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. नक्की बघा ही संपूर्ण सिरीज. तर चला, ज्यावेळी तुम्ही साध्या टीनमध्ये केक सेट करताय त्यावेळी क्लीन रॅपचा वापर अगदी 100% करा आणि दोन्ही बाजूला टीनच्या अशा पद्धतीने थोडा थोडा एक्स्ट्रा क्लीन रॅप आपल्याला सोडायचा आहे. असं का करायचं ते पुढे सांगेनच. तर मंडळी, अजून एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लागते ती म्हणजे OHP शीट्स. तर अशा पद्धतीने बघू शकता मी कट करून घेतलेल्या आहेत त्या. तर या कुठल्याही स्टेशनरीच्या दुकानामध्ये तुम्हाला इझिली मिळतील. तर या शीटमुळे आपल्या केकला खूप छान फिनिशिंग येतं. कसं ते पुढे तुम्हाला दिसेलच. तर बघा, आता या शीटसुद्धा आतल्या बाजूने आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायच्या आहेत. तर मंडळी, अशा पद्धतीने आपली ही सगळी अरेंजमेंट झालेली आहे. जर या शीट्स व्यवस्थित स्टेबल बसत नसतील ना तर तुम्ही वरच्या बाजूने त्याला थोडंसं स्टेपलरने किंवा सेलो टेपने सिक्युअरसुद्धा करू शकता वरच्या बाजूने, ठीक आहे, जिथे आईस्क्रीमचा किंवा केकचा स्पर्श होणार नाही अशा ठिकाणी, ठीक आहे. तर बघा, आता याच्यामध्ये आपण सगळ्यात आधी केकची खालची लेअर प्लेस करतोय आणि ही एकदम फिट बसते बरं का याच्यामध्ये, कारण याच टीनमध्ये आपण हा केक बेक केला होता ना, त्यामुळे याच मापाचा केक अगदी याच्यामध्ये व्यवस्थित फिट बसणारच. ओके. तर चला, आता तयार केलेलं सगळं पान आईस्क्रीम आपण यामध्ये पोर करतोय आणि हे पोर करताना तुम्ही कन्सिस्टन्सी बघा त्या आईस्क्रीमची. ते असं लगेचच सगळीकडे पसरतंय का अगदी पाण्यासारखं? नाही की नाही. ते थोडंसं स्टेबल राहतं आहे, म्हणजे त्याच्यावरती लेयर्स किंवा ज्या खुणा आहेत ओतलेल्या त्या तशाच दिसत आहेत ना अजूनही. सो अशी कन्सिस्टन्सी पाहिजे, थोडंसं घट्ट पाहिजे, ते क्रीमी पाहिजे, तरच आपला आईस्क्रीम केक एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट सेट होतो. ओके. तर मंडळी, आता हा टीन मी व्यवस्थित टॅप केला आणि अर्धा पाऊण तासासाठी डीप फ्रीजरमध्ये सेट करून घेतला. तर हा सेट का करायचा? कारण जर तुम्ही याच्यावरती डायरेक्टली पुढची लेअर अप्लाय केली किंवा ठेवली तर त्या लेअरचे क्रम्स आईस्क्रीम सॉफ्ट असल्यामुळे त्याच्यामध्ये मिक्स होऊ शकतात आणि मग केक कट केल्यानंतर ते थोडंसं विचित्र दिसू शकतं. त्यामुळेच फक्त फिनिशिंग चांगलं दिसावं यासाठीच आपल्याला आधी जी आपण आईस्क्रीमची लेअर पोर केलेली आहे ती सेट करायची आहे व्यवस्थित आणि मगच त्याच्यावरती केकची दुसरी लेअर तुम्हाला ठेवायची. ओके. तर चला, आता दोन्ही साईडला आपण जो क्लीन रॅप सोडला होता की नाही थोडा थोडा, त्याचाच वापर आपण करणार आहोत या टीनला एअर टाईट करण्यासाठी. ठीक आहे. तुम्हाला वेगळं कुठलं झाकण किंवा लीड वगैरे शोधायची गरज नाही. अशा प्रकारे या रॅपने तुम्ही वरून चांगलं कव्हर केलं ना या टीनला की हा तुमचा केक झाला एअर टाईट. ठीक आहे. आणि असा कंपल्सरी एअर टाईट केल्यानंतरच आपल्याला हा केक डीप फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवायचा असतो. जर तुम्ही तसाच ओपनच हा केक सेट करायला ठेवलात फ्रीजमध्ये तर फ्रीजमधले जे काही वेगवेगळे मसाले आहेत, ग्रेव्हीज आहेत किंवा आलं लसूण पेस्ट आणि बऱ्याच काही काही गोष्टी असतात त्या सगळ्याचे वास या केकला लागू शकतात आणि केक खाताना खूपच खराब लागू शकतो. चला, तर मग आता हा केक आपण रात्रभर डीप फ्रीजरमध्ये फुल टेम्परेचरवरती छान सेट करून घेऊयात. आणि आता दुसऱ्या दिवशी बघू शकता हा मी डिमोल्ड करते. येस. ओके. तर मस्तपैकी आपला हा केक छान सेट झाला आहे आणि किती छान आपण तो बाहेर काढला की नाही टीनच्या. तर हे कशामुळे आपण काढू शकलो? या क्लीन रॅपमुळे. कळलं तुम्हाला की हा आता किती गरजेचा आहे? सो येस, आता ही जी OHP शीट आहे ना ती पण आपण अशा प्रकारे रिमूव्ह करूयात आणि बघू शकता तुम्ही काय मस्त फिनिशिंग आलेलं आहे आपल्या केकला किंवा आईस्क्रीमला आणि मस्त सेट झाले ते. आणि फिनिशिंग बघू शकता तुम्ही. हे कशामुळे आलं? OHP शीटमुळे. म्हणूनच या आईस्क्रीम केकमध्ये क्लीन रॅप आणि OHP शीट या दोन्ही गोष्टी अतिशय गरजेच्या आहेत. तर चला, आता ती क्लीन रॅप जो होता ना तो आपण रिमूव्ह केला आणि केक मी अशा पद्धतीने आपल्या या बोर्डवरती प्लेस करते. तर मंडळी, आता हा केक जरी आईस्क्रीमचा असला तरी बाहेरून मात्र तो केकप्रमाणेच दिसावा यासाठी मी इथे अर्धा कप एवढी व्हीप क्रीम एक्स्ट्रा फेटून घेतली आहे. आणि ही क्रीम आपल्याला आईस केकला लागते ना तशी फेटायची, म्हणजे एकदम घट्ट स्टीफ पिक्स येईपर्यंत आपल्याला ही क्रीम फेटायची आहे. आणि या क्रीमने आपण आता संपूर्ण केक कव्हर करतोय अशा प्रकारे. आणि ज्याप्रमाणे आपण आईस केकसाठी फिनिशिंग करतो ना अगदी तसंच सेम तसंच फिनिशिंग आपल्याला इथे सुद्धा करायचं आहे. फक्त एक गोष्ट मी सांगेन,
आईस केकमध्ये ज्याप्रमाणे आपण खूप जास्त क्रिएटिव्हिटी करतो तसं इथे करायचं नाही. आईस्क्रीम केकमध्ये फिनिशिंग झाल्यानंतर लगेचच 2 ते 3 मिनिटामध्ये होईल अशी डिझाईन पटकन करून टाकायची. कारण जर तुम्ही छान वेळ घेऊन इथे क्रिएटिव्हिटी करत बसलात तर आतमधलं आईस्क्रीम तोपर्यंत मेल्ट होऊन जाईल. ठीक आहे. सो येस, त्यासाठी आपण एकदम सिम्पल डिझाईन यामध्ये करतो. आणि एकदा का हा केक पूर्ण झाला, सगळा डिझाईन वगैरे पूर्ण करून झाला की मग थर्मोकॉलचा बॉक्स घ्यायचा, त्याच्यामध्ये हा केक ठेवायचा. अर्थातच तो बॉक्स या केकच्या मापाचाच असावा आणि त्या थर्मोकॉलच्या बॉक्समध्ये केक ठेवून तो बॉक्स तुम्हाला डीप फ्रीजरमध्ये ठेवायचा आहे. म्हणजे काय होतं, तो तयार केलेला केक डीप फ्रीजरमध्ये राहतो, त्यामुळे तो मेल्ट होत नाही आणि थर्मोकॉलच्या बॉक्समध्ये ठेवल्यामुळे तो एअरटाईट पण होतो आणि वेगवेगळे वास पण त्या केकला लागत नाहीत. त्यामुळे अशा पद्धतीनेच तो तुम्हाला कंपल्सरी स्टोअर करायचा आहे आणि जेव्हा कस्टमर्स ऑर्डर घ्यायला येतील त्यावेळी त्यांना तो बॉक्ससहित हँडओव्हर करायचा आहे, देऊन टाकायचा आहे. किंवा तुम्हाला जर तुमच्या सेलिब्रेशनमध्ये घरामध्ये यूज करायचा असेल तर जस्ट सेलिब्रेशनच्या वेळीच तो डीप फ्रीजरमधून बाहेर काढायचा आणि लगेचच कट करायचा आहे. तर या काही अत्यंत महत्त्वाच्या टिप्स आहेत ज्या आधी मी तुम्हाला कधी सांगितल्या नव्हत्या, म्हणून या व्हिडिओमध्ये सांगते आहे. तर जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर नक्की सगळ्या टिप्स व्यवस्थित फॉलो करा. तर मंडळी, नूर 46 हे नोझल घेतलं आहे मी आणि शिल्लक राहिलेल्या क्रीममध्येच थोडासा ग्रीन कलर ॲड केला आणि अशा पद्धतीने जस्ट सिम्पल डिझाईन केलेली आहे. आणि मधोमध एक मस्तपैकी विकतचं मसाला पान ठेवलेला आहे, पानाचा विडा, की जो खूप छान दिसतो आणि तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता. हा मी एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेन तुम्हाला बनवून. तर मंडळी, अशा पद्धतीने काही कलरफुल माझ्याकडे स्प्रिंकल्स आहेत. तर याने मी एकदम कलरफुल मस्त डेकोरेशन करते आणि हे खूपच मस्त दिसतंय बाय द वे. तर मंडळी, हा अर्धा लिटर आईस्क्रीमचा केक आहे आणि वजनी प्रमाण बघितलं तर हा अर्धा किलोचा केक आहे आणि हा तयार करण्यासाठी मला साधारणपणे 170 ते 180 रुपये खर्च आलेला आहे, म्हणजे हे मसाला पान वगैरे सगळं धरून बरं का. तर त्यामुळे तुम्ही हा केक तुमच्या एरियाप्रमाणे बघा आता किती रुपयांना विकू शकता. कारण याचं पॅकेजिंग फार विशिष्ट पद्धतीने करायचं असतं आणि ते कसं करायचं ते व्हिडिओमध्ये मी सांगितलंच. तर मंडळी, हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि खूप जास्त शेअर करा, कारण असे व्हिडिओज यूट्यूबवरती अजून कुठेही नाही आहेत. तर चला मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. स्टे हॅपी.